नमस्कार. आज आपल्याला ह्या व्हिडिओमधून काय पाहायचं आहे माहीत आहे का? स्वतःला बदला. म्हणजे स्वतःला का बदलायचं आणि कसं बदलायचं? आपण आपल्या स्वतःलाच बदलायचं आहे. म्हणजे स्वतःला कसं? तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूता. हा व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण बघल्यानंतर समजेल की आपण स्वतःला कसं बदलायचं आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला टप्प्याटप्प्याने मी सांगणार आहे की स्वतःला बदललंच पाहिजे आणि का बदलायचं. समजा तुम्ही सकाळी उशिरा उठत असाल तर काही दिवस तुम्ही सकाळी लवकर उठून बघा. तुम्ही सकाळी जर लवकर उठून व्यायाम केला, फ्रेश झालात आणि व्यायाम केला तर तुमचा पूर्ण दिवस हा कसा जाणार आहे? पूर्ण दिवस हॅप्पी जाणार आहे. म्हणजे तुम्ही हातात धरलेले काम, तुम्ही कोण्या कामावर गेलात, ड्युटीवर गेलात आणि तुमचं जे हातात धरलेलं काम आहे ते सक्सेसफुल होणार. तुम्ही ज्या कोणाला बोलसाल तर स्माईल देऊन बोलसाल, मूड फ्रेश राहील आणि तुमच्या डोक्याला बर्डन राहणार नाही कुठल्या गोष्टीचं. काही दिवसच बघा, काही दिवस हे केलं तर तुम्हाला उठायची पण सवय लागेल. दुसरी गोष्ट, वेळेवर जेवण करा. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे वेळेवर झालं पाहिजे. आपण काय करतो? नाही, थोडा उशीर, थोडा उशीर, थोडा उशीर. म्हणजे आपल्या खाण्यापिण्याकडं आपण दुर्लक्ष करतो. तर आपण काय करायचे? नियमित वेळेवर जेवण करणं म्हणजे करणं. आपल्या घड्याळीकडे बघूनच आपण नाश्ता केला पाहिजे. घड्याळीकडे बघून चहा घेतला पाहिजे आणि घड्याळीकडे बघत बघतच जेवलं पण पाहिजे. म्हणजे हे आपल्याला काय काय करायचं आहे? काही दिवस करायचं आहे. काही दिवस केल्यानंतर आपल्याला स्वतःला बदलायचं आहे. म्हणजे काही दिवस सुरुवातीला केल्या की मग आपण आपोआपच बदलून जाल. तिसरी गोष्ट, तिसरी गोष्ट कोणती बघा? मोबाईल. मोबाईलने जसं आपल्यावर अतिरेक केल्यासारखं झालेलं आहे. आपण उठसूट मोबाईल बघतो, उठसूट बघलं तर बघलं पण बिनकामाच्या गोष्टी बघतो. बिनकामाचे व्हिडिओ, बिनकामाच्याच गोष्टी. तुम्ही मोबाईल बघा, बघायचा नाही असं नाही, पण मोबाईल का बघायचा आणि किती वेळ बघायचा आणि त्याच्यामध्ये काय काय बघायचं? ज्या गोष्टी तुमच्या फायद्याच्या आहेत, तुमच्यासाठी कामा येणारे आहेत, तुमचं मन रमवणारे आहेत, पण अशा गोष्टी बघू नका की वेस्ट तुमचा टाईम चाललेला आहे. दिवसामागून दिवस चाललेले आहेत आणि काहीतरी जोक, मजा, मस्ती असं काहीतरी बघून तुमचा वेळ वाया चालला आहे. तुम्हाला तुम्हाला सांगते मी, मोबाईल हे एक व्यसनच आहे. तुम्हाला काय बंद करायचं आहे? व्यसन. म्हणजे कोणतं? मोबाईल. दुसरं बिडी, सिगरेट, तंबाखू, ड्रिंक, ह्या सगळ्या गोष्टी व्यसनातच मोडतात. तर त्या गोष्टी काय करायच्या आता? काही दिवसासाठी बंद करायच्यात आपल्याला. किती दिवसासाठी? काही दिवसासाठी. कारण आपल्याला संपूर्ण बदलण्यासाठी ह्या काही दिवसाचा प्रयोग आहे. कराल ना मग? तर आपण काय करायचं माहिती आहे का? ताकाची भूक पाण्यावर म्हणतात बघा. पहिले लोक म्हणत होते. ताक जर नाही मिळालं तर त्याची भूक आपण पाण्यावर भागवली पाहिजे, की ताकच समजून पाणी प्यायचं. तर अशाच गोष्टी आहेत की आता ही गोष्ट झाल्यानंतर आता दुसरी गोष्ट कोणती आहे माहिती आहे? की उठसूट मीच महान, मी मोठा, मी हुशार, मला सगळ्या जगातलं ज्ञान आहे आणि बाकीचे सगळे आजूबाजूचे तुच्छ आहेत. त्यांना काहीच कळत नाही. त्यांना उठसूट प्रत्येकाचा अपमान करणे, उठसूट त्यांना खालच्या नजरेने बघणे, उठसूट त्यांना काय करणे माहीत आहे? त्यांच्या मनाचा विचार अजिबात करायचा नाही. फास्ट बोलून मोकळे व्हायचं. पण ही पण सवय वाईट आहे. ही पण सवय तुम्हाला बदलायची आहे. काही दिवसासाठी बंद करायची आहे, काही दिवसासाठी. कारण आपल्यासारखंच पुढच्या माणसाला मन असतं.
पुढच्या माणसाला स्वाभिमान असतो, अभिमान असतो. पुढच्या माणसाचं मन हे इतकं कोमल आहे आणि नाजूक आहे की आपण जर धाडकन कोणती गोष्ट जर बोलली लागून लागली तर त्याच्या डायरेक्ट मनाला लागते. आणि कोणाचं मन दुखवण्याचा आपल्याला काय अधिकार आहे हो सांगा तुम्ही. आणि आपण डायरेक्टली त्या माणसाला बोलल्यामुळं तो माणूस आपल्यापासून तुटतो. समजलं. ही जीभ आहे चांगलं बोलायची, वाईट बोलायची, आणि ही जीभ आहे माणसाला जवळ करायची आणि माणसाला दूर पण करायची. मग आपल्याला काय करायचं माहिती आहे, विचार करून बोलायचे, डायरेक्टली कोणाला बोलायचं नाही. उठसूट कोणाचा अपमान अजिबात करायचा नाही. किती दिवस? काही दिवस. आता पुढं खूप जणाला गाडी, बंगला, घोडा, श्रीमंती, पैशाचा गर्व असते हो. माझ्याकडंच आहे, मी श्रीमंत आहे, माझ्यातच हे कौशल्य आहे, आणि बाकी माझ्या बाजूबाजूच्या लोकांकडं काहीच नाही, ते माझ्या नोकरा समान आहेत. परिस्थिती ही ऊन सावलीसारखी असते, ऊन आणि सावलीसारखे. कधी तुमच्याकडं, कधी माझ्याकडं, कधी ह्याच्याकडं तर कधी त्याच्याकडं. हा पैसा राहतो, ही लक्ष्मी राहते. म्हणून पैशाचा गर्व करायचा का? अजिबात नाही. पैशाचा घमंडी करायची नाही आणि उठसूट आपल्या श्रीमंतीचा देखावा लोकांसमोर मांडायचा नाही. आलं लक्षात? हे किती दिवस करायचं आहे? काही दिवस.